दादा काय सांगाल, कुठलं गाव, आपलं नाव काय आणि नेमकी काय परिस्थिती सध्या कुटुंबावर काय संकट आहे? साहेब माझं नाव राजेश शांताराम पदरत, गाव कांदलवाडा, पोस्ट पाबरे, तालुका मसला, जिल्हा रायगड. मी ह्या गावामध्ये अनेक वर्षापासून माझे वडील, आजोबा, पणजोबा यांच्यापासून ह्या गावामध्ये घोडी गुलामी नांदतच आलो आहे आणि ह्याच्या पुढे पण आम्ही तसेच राहणार आहोत. परंतु काही लोकांना हे आवडलं नसावं म्हणून त्यांनी कारस्थान करून आम्हाला या गावाच्या कुठल्याही कार्यक्रमात सामील न करून घेता साईटला केलेलं आहे. पण ते दिवससुद्धा जास्त चालणार नाहीत. याच्या पुढे आम्ही गावामध्ये पुन्हा येणार आणि पुन्हा आम्ही आमचे जी काय इमेज होती ती पुन्हा गावाला दाखवून देऊ. परंतु आज असं झालं आहे की खरंच आमचं जगणं एवढं कठीण झालं आहे की माझे व्यवसाय तर एकदम ठप्पच केले. जणू काही एकदम ह्यांनी असा विचार करून केला की व्यवसायातून जर ह्यांना आपण खच्चीकरण केलं तर हे ह्यांचा वर्चस्व पूर्ण समाप्त होईल. पण त्यांना मी हेच सांगू इच्छितो, असं काही होणार नाही. आम्ही व्यावसायिक आहोत, व्यावसायिकच राहणार. माझा व्यवसाय आहे बिअर शॉपीचा. बिअर शॉपीवर सुद्धा ह्या लोकांनी सांगितलं आहे की त्यांच्या बिअर शॉपीवर कुणी जायचं नाही. पण मी काय ह्यांच्या भरोशावर धंदा टाकला नव्हता, पण आपला पोटापुरता तिथे धंदा होतोय. माझी रिक्षा होती, रिक्षा अक्षरशः खरंच ह्यांनी विकायला केली. माझी रिक्षा आहे ते स्टॉपला लागायची, पण माझ्या रिक्षामध्ये कोणीही यायचं नाही. त्याच्यामुळं मला रिक्षा विकावी लागली आणि माझ्या मुलाला मुंबईला पाठवावी लागली. आणि तसं असताना माझी शेती हा माझाच एक जुना व्यवसायच आहे. त्या व्यवसायासाठी मी माझे पॉवर टिलर एक यंत्रण घेतला होता की जेणेकरून माझी शेती करून आणि इतर लोकांना शेतीमध्ये मदत करून किंवा त्याच्यातून 2 पैसे मला कमवता येतील ह्या हेतूने ती मशीन घेतली होती. आणि एका वर्षात मी बऱ्यापैकी काम केला होता. परंतु हे गेली 2 वर्ष मला गावातून कुणीही काम दिलेले नाही आणि अशा पद्धतीने माझ्या रोजीरोटीवर या लोकांनी गदा आणलेला आहे. मी असा म्हणत नाही की हा गावाने गदा आणला आहे. गाव खूप सुंदर आहे आणि ह्या गावात मी जन्माला आलो ह्याचा खरंच मला खूप अभिमान आहे. परंतु काही ह्या गावाला चांगले नेतृत्व मिळाले नसल्यामुळे हे असं घडलेलं आहे. नाहीतर आज वालीत ह्या प्रकरणासाठी आदिवासी लोक सुद्धा हसतात. हे हसताना बघून आम्हाला आमच्या गावाची खरंच लाज वाटायला लागली आहे. आणि ह्याच्या पुढे जर असंच चालत राहिले तर मला वाटतं हा गाव कुठलीही प्रगती करू शकणार नाही, दुर्गतीच्या दिशेने वाटचाल करत आहे असं मला वाटतं. नेमकं काय केलंय गावाने असं केलंय की ह्यांच्याकडे कुठल्या जातीचा संबंध ठेवणं नाही, ह्यांना कुठं सामील करून घेणं नाही. आजपर्यंत तर अनेक कार्यक्रम होतात, गोविंदा होतो, गणपती होतात, गोविंदा प्रत्येकाच्या घरोघरी जातो. पण ह्या वेळेस आमच्या घरी गोविंदा आणला नाही, कारण आम्ही वालीत असल्यामुळं त्यांनी आम्हाला जलवण्यासाठी किंवा आणखीन काय त्यांचे हेतू असेल त्याच्यासाठी त्यांनी आमच्या घरी गोविंदा वगैरे आणला नाही.